आता संभाजीनगरमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा पेपर फुटलाय। मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या परळी वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये ही पेपर फुटीची घटना घडली आहे। पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाकडे एक फुटलेला पेपर असल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणी परीक्षा नियंत्रण विभागाकडून आता चौकशी सुरू झालेली आहे। दरम्यान यामध्ये आता कोण दोषी आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। सिव्हिल इंजिनिअरिंगच्या या पहिल्या वर्षाचा पेपर फुटलेला आहे। मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या परळी वैद्यनाथ महाविद्यालयात ही पेपर फुटीची घटना घडली आहे। पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाकडे हा एक फुटलेला पेपर आल्याची माहिती आहे। याच प्रकरणी आता परीक्षा नियंत्रण विभागाकडून सध्या चौकशी केली जाते आणि या संदर्भातले दोषी जे आहेत त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचंही कळत आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, काय सांगाल? मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या या विद्यापीठामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर फुटलेला आहे, कशामुळे हा पेपर फुटला आणि कोणाची माहिती यामध्ये समोर आली आहे का? मोहिनी, बी सिव्हिल फर्स्ट इयरचा पेपर बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये सुरू होता। तत्पूर्वीच सकाळी 10 वाजता पेपर सुरू होण्यापूर्वीच काही जणांच्या मोबाईलवर तो पेपर आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला मिळाली होती। काही शिक्षकांना सुद्धा ते कळालं होतं। त्यानंतर त्याची सध्या चौकशी सुरू आहे। मात्र 10 ते 1 या दरम्यान आज सध्या परीक्षा सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये परीक्षा सुरू असताना पेपर मात्र बाहेर फुटल्यामुळं यामध्ये नेमकं कोण सहभागी आहे, कुण्या विद्यार्थ्यांकडून हा पेपर फुटलेला आहे आणि अगदी नक्कीच धन्यवाद माधव दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।